मित्रांनो, 18 तारखेला ओपनचं मैदान होतं आहे. चिंचाळे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे. आत्ता आयोजन कमिटी आपल्याबरोबर आहे आणि आयोजन कमिटीमध्ये एक विशेष व्यक्तिमत्व आहे. पहिल्यांदा बैलगाडी प्रेमी, नंतर बैलगाडी मालकीन आणि आता आयोजनात उतरलेल्या उर्मिलाताई गायकवाड. ताई, काय घेताय मैदान हे? गाववाल्यांची इच्छा होती. गाववाल्यांचं म्हणणं आहे की आपल्या अर्जुन राजानं आपल्या चिंचाळीचं गाव नाव खूप मोठं केलंय, त्यामुळे त्या बदल्यात ती म्हणले आपण पण एका मैदानाचं आयोजन करूया. मग ही सगळी बक्षिसं गाववाल्यांनी दिलेली आहेत. गाववाल्यांची डिमांड होती म्हणून मैदान घेतलेलं आहे. कसं राहील बक्षिसाचं स्वरूप? 1 नंबरचं बक्षीस 1 लाख रुपये, 2 नंबरचं 81,000, 3 नंबर 71,000, 4 नंबर 61,000, 5 नंबरचं 51, 6 नंबरचं 41, 7 नंबरचं 31 आणि 8 नंबरचं शेवटचं 21. आणि क्वार्टर फायनल, मेगा फायनल असं काय घेतलंय? क्वार्टर फायनल पण घेतलंय. क्वार्टर फायनलचं पहिलं बक्षीस आहे 10,000, दुसरं 9,000, तिसरं 8,000, चौथं 7,000, पाचवं 6,000, सहावं किती 5,000 येत आहे ना. 1,000च्या फरकानं आलोय आपण. आणि मेगा फायनल त्याच पद्धती. मेगा फायनलचं पण पहिलं बक्षीस आहे 5,000, दुसरं 4,500, तिसरं 4,000, चौथं 3,500, असं 500 रुपयाच्या डिफरन्स नाही. प्रवेश फी किती राहील? 1,000 रुपये. आता सगळ्यात महत्वाचं नियमावली. प्रत्येक गाडीचं अजून आपण डबल ढाल दिलेले. ढाल दिलेले? हो, डबल ढाल आहे प्रत्येक. मेगा फायनलला आहे, क्वार्टर फायनलला आहे, फायनलला सुद्धा आहेत. अजून काय विशेष उपक्रम राबवलाय तुम्ही इथे? विशेष उपक्रम म्हणजे आमच्या शेटजींनी बायको महाराष्ट्र केसरी गाडा मालकीन झाली म्हणून त्यांनी जे सेमी, मेगा आणि क्वार्टर फायनलला जे ड्रायव्हर असतील त्या ड्रायव्हरांचं 10 लाखापर्यंत अपघाती विमा उतरवणार आहेत. आणि सगळ्या आपण यूट्यूबर्सचं, का तर ह्या यूट्यूबर्सनीच मला प्रसिद्धी दिली, सगळ्यापर्यंत मला पोहोचवलं, त्यासाठी त्यांचा सन्मान प्रथम घ्यायचा. तर त्याच्यानंतर बैलगाडी संघटनेचे जे बी पदाधिकारी आहेत, वरिष्ठ आहेत, ज्यांनी खूप संघर्ष करून बंदी उठवली, खूप योगदान दिलं, त्या सगळ्यांचा सन्मान होणार आहेत. समालोचक, झेंडाबंद, सर्वांचं. बैलगाडी मालकांच्या हे ना महत्वाची नाव नोंदणी कधीपासून चालू झाली? 2 दिवस झालं नाव नोंदणी चालू होऊन, आणि बुधवारी दुपारी 3 पर्यंतच नाव नोंदणी राहील. 5ला लॉट काढले जातील. बरं, लॉट्स कसे? म्हणजे तुम्ही सांगितलं की चर्चा आपली की वेगळ्या पद्धतीने काढणार आहे, डोळे वगैरे बांधून. काय लॉट आपण ह्या पद्धतीने काढणार आहे की 1 दिवस अगोदरच आपल्यापाशी पाहुणे येणार आहेत लांबचे. मी अगोदरच आव्हान केलंय, जे लांब आहेत त्यांनी 1 दिवस अगोदर या, तुमची राहण्याची, जेवण्याची सर्व व्यवस्था केली जाईल. मग त्यांच्याकडूनच डोळं बांधून आपण गट काढणार आहे. आणि मैदानात सेमी आणि फायनलचं डोळं बांधूनच ती पण पाहुण्यांच्या, म्हणजे बैलगाड्या मालकांच्याकडून, जे प्रेक्षक असतील त्यांच्याकडून काढायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं, फाटी कशी असणार आहे? या राजाला घेऊन तुम्ही फिरत महाराष्ट्रभर जात असता पळण्यासाठी, तर महाराष्ट्राच्या फाट्या बघताय, ही फाटी कशी आहे सांगा? ही फाटी कशी आहे? बसून सांगावायचं. फाटी कटनाची आहे आणि पाऊस जरी पडला, लहान पाऊस, तरी काय अडचण येणार नाही. आता फार मोठा पाऊस झाला त्याला निसर्गाच्या पुढे कोणाचंही नाही. आणि उराडीचं रान आहे, पळा योग्य आहे, असं काय कुठलाही त्रास नाही, काही नाही. किती फूट आहे रान? ही 950 फूट पल्ला आहे आणि आतल्या आत अंतर 13 फूट आहे. 13 फूट आहे. हो. बर, आणि पुढं थांबण्यासाठी जागा आहे का? पुढं थांबण्यासाठी 400 फूट जागा आहे. आणि मिनी पेडगाव पॅटर्न मध्ये पुढं लहानसा डोंगर आहे, प्रेक्षकांना बसण्यासाठी. ती पाठीमाग एकदम गाड्याला तर त्या थांबण्यासाठी 10 गट आरामशीर बसतात तिथं. बर, आता काही अडथळाजन्य स्थिती आहे का इथं? बांध काय अशी मोठी काय असं काय अडचण नाही, काय विहीर वगैरे ते लांब आहेत, काय आहेत पण लांब आहेत. ते इथं जवळ असं काय अडथळाजन्य स्थिती नाही. ह्याच्या अगोदर इथं 4-5 मैदान झालेत. बसून पुन्हा एकदा आपण दाखवू. रान तर कटणारच आहे, रान कटणारच आहे, चिखल वगैरे काय नाही होत. आता 2 पाऊस झालेलेच आहेत. बर, अजून काय काय प्रश्न आहे ते विचारूया. अजून आयोजन कमिटीतले काय काय सदस्य आहेत? आता ह्यांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही येणार पाऊस आला तरी, पण बाकी जे सुरक्षेच्या दृष्टीने काय काय गोष्टी आहेत, ॲम्ब्युलन्स किंवा बाकी गोष्टी, ह्याची तरतूद केलेली आहे का? सगळी व्यवस्था झालेली आहे. ॲम्ब्युलन्स सांगितलेलं आहे, पाण्याची टाकी वगैरे सगळं झालेलं आहे. जिथे जिथे जास्त खोल दरी असेल तिथे तिथे आम्ही ट्रॉयली लावणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने? सुरक्षेच्या दृष्टिकोन. पश्चिमेच्या साईडला पूर्ण 100% बॅरिकेड घेणार आहे आम्ही. बॅरिकेड किती फूट असणार आहे ते? पश्चिमेची साईड पूर्ण 100%, आणि इकडे एक 400 फूट पूर्वेला, का तर पूर्वेला एकदम सेफ आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांना विशिष्ट जागा आखणी करून दिली का?
आखणी करून दिलेलं आहे. ह्याच्या अगोदर 4-5 मैदानी तर झालेत. त्यामुळं इथं म्हणजे क्षेत्र मोठं आहे आणि त्यामुळं प्रत्येक म्हणजे गाडीला पण अडचण नाही आणि व्यवसाय करणाऱ्यांना पण काही अडचण नाही. म्हणजे त्यांना त्या हे फाट्यांच्या पलीकडे जागा उपलब्ध केलेली आहे. जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ताई, आत्ता कसं आहे पावसाची स्थिती आहे, तर इथं पावसाची सांगितलं मग अशी की पाऊस आला तरी मैदान होऊ शकतं, तर तुम्ही काय सांगाल पावसाच्या स्थितीबद्दल? नाही सध्या हो का निसर्गाच्या पुढे कुणाचंच काही नाही चालणार, पण आपलं रानच फाटीच अशी की उराटीची आहे. किती जर पाऊस आला तर पाणी खळखळ निघून जाणार आहे. कटनाची फाटी आहे, त्यामुळे पावसाचं काही प्रॉब्लेम नाही इथं. 17 तारखेला 3 वाजेपर्यंत नाव नोंदणी करायचे, प्रत्यक्ष मैदान दिवशी नाही कारण लॉट्सच पाडणार आहे. गट आदल्या दिवशीच आपण काढणार आहे, हां. त्यामुळं किती पण गाडी येऊ द्या, 100 गाडी आली 150 गाडी आली तर आपलं 5 वाजताच लॉट निघतील. जाता जाता एक बैलगाडी मालकीन, आयोजक किंवा प्रेमी, आता आयोजनाच्या तुम्ही पूर्ण प्रोसेसमध्ये, तर बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल? बैलगाडी मालकांना हेच आव्हान करीन की सहकार्य करा, लवकर नाव नोंदणी करून, का तर शेवटच्या दिवशी लोड यायला नको. त्यामुळं बहीण, ताई, आई, माई या नात्याने सहकार्य करा, एवढंच, दुसरं काही नाही. तर मित्रांनो, मैदान होतंय चिंचाळेला 18 तारखेला, नाव नोंदणी असणार आहे 17 तारखेला 3 वाजेपर्यंत. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी इथं समावेश नोंदवावा आणि या मैदानाची शोभा वाढवावी. भेटूया 18 तारखेला.